नमस्कार. सारस्वत कनेक्टच्या या मंचावरून मी मंगला खाडीलकर आपल्याला सगळ्यांना अभिवादन करते. आपल्या हृदयावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं. 31 मे रोजी रात्री 8 वाजता अतिशय कृतार्थ असं जीवन जगून वयाच्या 89व्या वर्षी त्या अनंताच्या वाटेला निघून गेल्या. जवळजवळ 13 भारतीय भाषांमध्ये 3,500 गीतं अतिशय शांतपणे, सौजन्यशील पणे आणि आपल्या मधुर आवाजात गाऊन त्यांनी वेगवेगळ्या भाषी रसिकांना तृप्त केलं. मराठी भावचित्र भक्तिगीतातलं त्यांचं जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. मुळात मराठी भावगीत ही आपली संस्कृतीची फार मोठी परंपरा आहे, आपला मानदंड आहे. आणि आपल्या भावसंगीतामध्ये लता, आशा, सुमन ही भावसंगीतातली त्रिवेणी नांदलेली आहे आणि या प्रत्येक मधुर स्वराचं आपलं असं वैशिष्ट्य आहे. मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की सुमनताईंचा आवाज हा अनेक ठिकाणी लताबाईंच्या स्वराशी साधर्म्य सांगणारा असला तरी आपण जर खूप बारकाईनं त्यांचं गाणं ऐकलं तर आपल्या लक्षात येतं की या तिन्ही आवाजातल्या माधुर्याच्या परी ह्या वेगवेगळ्या आहेत. सुमनताईंच्या आवाजातलं एक कोमल आत्मभान आपल्याला आकर्षित करतं. प्रत्येक शब्द दळदार, पाणीदार असा मोत्यासारखा टाकण्याची त्यांची एक शैली आहे, ती वेगळी आहे. कुठल्याही सप्तकामध्ये त्यांचा सूर हा सहजतेनं जायचा. त्यामुळे त्या प्रत्येक गीताला आणि त्या गीतामध्ये निहित असलेल्या भावनेला आपल्या मधुर, स्नेहशील अशा आवाजातून, सात्विक स्वरातून फार सुंदर न्याय द्यायच्या. आणि म्हणून त्यांनी गायलेली गीतं ही आपल्याला खूप जवळची आहेत. मग दिनरात तुला मी किती स्मरू, प्रीतसागरी तुझ्या स्मृतीचे, वाऱ्यावरती घेतलं केरी, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी, मृदुल करांनी छेडित तारा, किंवा तुझ्या कांतीसम रक्तपताका, त्यानंतर बोलून प्रेम बोल, पार्वती वेची बिल्वदले, यासारखी कितीतरी गीतं आपल्याला आठवत राहतात. आणि या भावभक्ती चित्रगीतांनी आपलं पोषण केलेलं आहे. दशरथ पुजारी, कमलाकर भागवत, अशोक पत्की, प्रभाकर जोग, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, गोविंद पोवळे, यासारख्या अनेक, राम कदम, विश्वनाथ मोरे, म्हणजे ही नावं मला विसरताच येणार नाही. अशा गायकांनी त्यांच्याकडून गाऊन घेतलं. आणि खरोखरच म्हणजे ज्यावेळेला आपण ही गाणी ऐकतो, दशरथ पुजारींनी आपल्याला सुमन योगातून जवळजवळ एक 40-45 भावभक्ती गीतं दिलेली आहेत. आकाश पांघरोनी जग शांत झोपलेले, यासारखं गाणं त्यांनी दिलेलं आहे. किंवा समाधी घेऊन जाई ज्ञानदेव, चक्रवाक पक्षी, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, यासारखी अतिशय उत्तम अशी अभंग गाथा कमलाकर भागवत यांनी दिलेली आहे. बाबूजींनी त्यांच्याकडून अनेक चित्रगीतं गाऊन घेतलेली आहेत. त्यात कशी करू स्वागता हे गीत आपण कधीच विसरू शकणार नाही. खरं सांगू का, सुमनताईंच्या संपर्कात मी आले, सुमन सुगंध हे चरित्र त्यांचं मी लिहिलं, त्याची परवानगी त्यांनी दिली आणि हे चरित्रलेखन करताना आणि त्याआधीच सुमन सुगंध या नावानं त्यांच्या गीतांचा कार्यक्रम मी करत होते. परंतु त्यांचा प्रवेश झाला आणि त्या कार्यक्रमाला एक वेगळंच परिमाण लाभलं. या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांची हिंदी आणि मराठी चित्रगीतं, भावगीतं, भक्तिगीतं सादर करायचो. आणि ज्यावेळेला सुमनताई मुलाखतीच्या रूपानं त्या कार्यक्रमात प्रविष्ट झाल्या, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्या जरी पार्श्वगायनाच्या क्षेत्रापासून साधारण एक 2000 सालापासून दूर गेल्या असं म्हणूया. त्याच्या आधीच खरं म्हणजे त्या मनानं दूर गेलेल्या होत्या, पण तुरळक गीतं गात होत्या म्हणून मी 2000 सालापर्यंत आले. तर त्या दूर गेलेल्या असल्या तरी त्यांचे रसिक त्यांना कधीच विसरलेले नव्हते. किंबहुना त्यांची मराठी, हिंदी भावचित्रगीतं, त्यांची गैरफिल्मी गीतं, त्यांनी गायलेल्या गझला, त्यांच्या ठुमऱ्या किंवा त्यांचे भजन, अभंग हे लोक अत्यंत रस घेऊन ऐकत होते. त्यांच्या मनामध्ये सुमनताईंचा आवाज निनादत होता. ज्याला आपण एक हळुवार प्राजक्ती असा सूर म्हणतो, त्यातून त्यांनी गायलेली गाणी ही अक्षय गाणी होऊन गेलेली होती. आणि अशी आपल्यापासून खूप वर्ष दूर असलेली पार्श्वगायिका, असं सौजन्यशील, अतिशय शांत, सात्विक, सरस्वतीसारखं दिसणारं व्यक्तिमत्व कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळेला त्यांना भेटायला लागलं,
त्यावेळेला रसिकांचा आनंद गगनात मावेना हे तर खरंच आहे. पण सुमनताईंनाही लक्षात आलं, की कलावंताचा खरा आनंद हा रसिकांना भेटण्यात असतो. आणि मग त्या व्यासपीठावरून रसिकांशी संवाद साधायला लागल्या. मी फक्त माध्यम होते, मी काही नाही केलं. पण मैं साँसों के हर तार में छुप रही हूँ, मैं धड़कन के हर राग में बस रही हूँ, ज़रा दिल की जानिब निगाहें झुकाओगे तो मेरे नगमों को वही बसा पाओगे. अशी एक सार्वत्रिक भावना त्या कार्यक्रमातनं पसरली आणि मुळामध्ये सुमनताईंच्या हृदयापर्यंत त्या भावनेनं घर केलं. आणि मग आपली अनेक इतर गाणी त्यांना आठवायला लागली. अनेक गझलासुद्धा खरं म्हणजे त्यांना पूर्ण गाणं गाता यायचं नाही वयानुसार. परंतु त्या 1-2 ओळी ऐकवायच्या. जिथे सागरासारख्या गाण्याची फर्माईश तर झाली नाही असा एकही कार्यक्रम मला आठवत नाही. आणि त्यावेळेला त्या "बरं हं" किंवा "आई बाई" असं म्हणायच्या आणि अत्यंत आपलेपणाने "जिथे सागरा" असं म्हणायच्या. तेव्हा वार्धक्यानं त्यांच्या स्वरातलं यौवन, तारुण्य हे नेलेलं नाही याची जाणीव सगळ्या रसिकांना व्हायची. त्यांचा आवाज हा यौवनाचं वरदान घेऊन आलेला आवाज होता. अत्यंत पातळ, मृदू, परंतु अतिशय सुरेल आणि प्रत्येक गाण्यातल्या भावनेला त्या भावनेप्रमाणे पेश करणारा. म्हणजे एखादी वेल असते ना, झाडाला लकटून ती वाढत जाते. तसे सुमनताईंचे स्वर हे गीतातल्या भावनेला लकटूनच वाढत जायचे. केतकीच्या बनी तिथं नाचला ग मोर. हे रसिकांचं आणखी एक आवडतं गाणं. आणि ही गाणी वारंवार ऐकताना माझ्या एक असं लक्षात आलं, की सुमनताई ह्या हाडाच्या गायिका जशा होत्या, तशाच त्या आधी चित्रकार होत्या. त्यांनी अनेक पोर्ट्रेट्स काढली आहेत, अनेक निसर्गचित्र काढलेली आहेत आणि ती त्यांनी आपल्या घरीही ठेवलेली आहेत. तर हा चित्रकाराचा पण त्यांचा पिंड होता आणि ते संस्कार त्यांच्यावर झाले होते. म्हणजे अगदी बालवयामध्ये जोगमामा नावाचे शिल्पकार, चित्रकार हे त्यांच्या शेजारी राहत होते. तर रंगरेषांचं जे वळण आहे, ते सौंदर्य आहे, त्यातला जो म्हणजे काय म्हणूया, की त्यातलं जे फेड इन फेड आउट आहे, तर तेही त्यांना जोगमामांकडून मिळालेलं होतं. त्याच्यानंतर यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर यांच्यासारख्या तावडेबुवा यांच्यासारख्या मंडळींकडून त्यांना एक पर्याप्त शास्त्रीय आणि सुगम गायकीचं शिक्षण मिळालेलं होतं. पण दैवदत्त सुरेल गळा, गाण्याकडे आणि उत्तम सुराकडे आकर्षित होण्याची त्यांची वृत्ती, यातून त्यांच्या गळ्यामध्ये केवळ त्यांचीच नव्हे, तर जोहराबाई अंबालावाली किंवा सुरैया, नूरजहाँ यांची गाणी वसत गेली. त्या गात गेल्या. गाता-गाता त्या एकलव्यासारख्या केलेल्या त्यांच्या भक्तीतून त्यांचा गळा तयार झाला. आणि मग ज्यावेळेला 52-53 साली त्यांना संधी मिळायला लागली, म्हणजे मंचावरही त्यानंतर चित्रपटांमध्येही आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. आपल्याला कोणत्या प्रकारच्या चित्रपटातलं गाणं गायला मिळतंय याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. त्यामुळे हंसराज बहल, सुरेश तलवार, चित्रगुप्त, श्रीनाथ त्रिपाठी, त्यानंतर एन दत्ता, दत्ताराम, डी.पी. कोरगावकर, सुधीर फडकेंनी सुद्धा त्यांच्याकडून हिंदी गाऊन घेतलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा असा, की जे गाणं समोर येईल, त्या गाण्याला अत्यंत सहजपणे रसिकांसमोर आपल्या शैलीत पेश करणं, हे त्या करत गेल्या. गाण्याची समज हळू त्यांची वयानुसार वाढतही गेली. पण त्यांचा अत्यंत गोड गळा हा सगळ्या संगीतकारांना आकर्षित करून घेतला म्हणजे घ्यायला लागला. रॉबिन बॅनर्जी असोत किंवा उषा खन्ना असोत, त्याच्यानंतर आले ते दत्ताराम आणि त्यानंतर आले ते शंकर जयकिशन, नौशाद, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा या सगळ्यांनीच त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे. रफी साहेब आणि सुमनताई या योगातनं जी द्वंद्वगीतं आली, तर ती द्वंद्वगीतं आपल्याला सगळ्यांना खूपच आवडतात. पण प्रत्येक गायकाबरोबर त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. तलत मेहमूद साहेबांचं नाव आपल्याशी बोलताना राहून गेलं, तर त्या नावाचा उल्लेख केला पाहिजे. कारण तलत मेहमूद साहेबांनी डोंबिवलीच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांचं गाणं ऐकलं होतं आणि मग मोहम्मद शफी, नाशाद यासारख्या संगीतकारांकडे त्यांची शिफारस केली होती, की काय सुंदर गाते ही मुलगी. लताबाईंच्या बद्दल सुमनताईंच्या मनामध्ये अगदी अखेरपर्यंत अतिशय आदराची भावना होती, हे मी आपल्याला सांगते. अत्यंत आदराची भावना. म्हणजे त्या लहान शाळकरी मुलगी असताना
लताबाईंचं नाव झालं होतं आणि लता मंगेशकर कुणाकडे तरी समोर सत्यनारायणाच्या पूजेला येणार होत्या. तर त्या येईपर्यंत ही छोटी सुमन वर खाली जिना चढत आणि उतरत होती, की लताबाईंचं दर्शन आपल्याला मिळायला हवं. पण त्यांचं भाग्य असं होतं, की त्यांनी पहिलंच जे मंगू या चित्रपटासाठी त्यांनी लोरी गायली, त्या लोरीच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला लताबाई तिथं उपस्थित होत्या आणि ते रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यांनी त्यांना वाटेवर त्यांच्या घराच्या वाटेवर सोडलेलं सुद्धा होतं. आणि ही गोष्ट माझ्या चरित्र लेखनात मी लिहिलेली आहे. आम्ही अनेक वेळा मंचावरून सांगितलेली आहे. पारस्परिक आदर करणं, अत्यंत स्नेहानं सगळ्यांशी वागणं आणि दुसऱ्या कुठल्याही भावनेला मनात थारा न देणं, हे खरं तर त्यांच्या स्वरानुरागी अशा जीवनाचं तत्त्वज्ञान होतं. आणि म्हणूनच त्या आपल्या भारताची ध्वजा अ, प्रथम परदेशात फडकवणाऱ्या अशा गायिका ठरल्या. म्हणजे मानव जेव्हा चंद्रावर पहिल्यांदा उतरला, त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम अमेरिकेमध्ये होता आणि त्यांना असं वाटलं, की आता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार अ, होण्याची सगळ्यांचीच महत्त्वाकांक्षा असेल, तर आपल्या कार्यक्रमाला कोण येणार बुवा? पण तसं झालंच नाही. त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमात त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, की "सुमनताई, तुम्ही उद्या येणार नाही आहात. आम्हाला दूरचित्रवाणीवरती, टीव्हीवरती ही सगळी क्षणचित्र बघायला मिळतील. पण तुमची भेट होणं आणि तुमच्याकडनं गाणं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे." आणि तसं अ, त्यांना असे अनुभव त्यांना अनेकदा आले. म्हणजे त्या अगदी कोवळ्या वयाच्या गायिका असताना त्या काश्मीरला गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्याबरोबर तलत मेहमूद साहब होते आणि मधुबाला जव्हेरी पण होत्या आणि डॉक्टर करण सिंग यांचा संपन्न झाला होता आणि त्यानिमित्त अनेक वेगवेगळ्या देशातली आणि आपल्या भारतातली महत्त्वाची माणसं येत होती आणि त्यांच्यासमोर गाण्याच्या काही मैफिली होत होत्या. तर त्या मैफिलींमध्ये सुमनताई 3 दिवस गात होत्या आणि तो राजेशाही थाट किंवा राजेशाही पाहुणचार याचं वर्णन त्या अगदी अलीकडेपर्यंत करायच्या. कारण ते त्यांच्यासाठी त्या लहान वयात त्यांनी बघितलेलं एक सुंदर असं बाहुला-बाहुलीचं लग्न असावं तसं स्वप्नवत लग्न होतं. आयुष्यामध्ये फारशा वादळ वाटांचा सामना करावा अ, अशी त्यांची वृत्ती नव्हती किंवा या व्यावसायिक जगामध्ये धकवून आपलं नाणं हे पुढे करत राहावं अशी त्यांची वृत्ती नव्हती. पण काही वाईट झालं नाही. जी गाणी त्यांच्याकडे आली, त्या प्रत्येक गाण्याला त्यांनी न्याय दिलेला आहे. त्यांच्या आवाजामध्ये भावना पेश करत असताना एक कंपन यायचं. अनेक गाण्यांमध्ये ते आपल्याला दिसतं. पण ते कंपन त्या गाण्याचा अलंकार बनतं असं मला वाटतं. आणि म्हणून अ, ते गाणं हे सुमन स्वरातलं त्यांचं गाणं असतं. ते दुसऱ्या कुणाचं गाणं होत नाही. काही गाणी जी आहेत ना, ती ऐकताना असं वाटतं, की इथं सुमन स्वरच हवा आहे. म्हणजे अनेक संगीतकारांना तसं वाटलं आणि त्याचं अगदी फार महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जिथे सागराधरणी मिळते. म्हणजे ज्यावेळेला हे गीत बनलं, ह्याची चाल बनली, चालीवर शब्द लिहिले गेले, त्याच वेळेला संगीतकार अ, आणि निर्मात्यांनी असं ठरवलं, की ह्या गाण्याला खरा न्याय देतील सुमनताई. त्यामुळे मला असं सांगायचं आहे, की प्रत्येकाची एक नियती असते. हातून बरंच काही सुटतं. पण त्याच्याबद्दल खेद बाळगत बसण्यापेक्षा सुमनताईंनी गाण्यासोबत आपले इतर कलांना आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं. एकतर त्यांच्या दुर्गा परमेश्वरी आणि तिच्या पुढे अ, बसून पूजा करताना त्यांनी गायलेली भजनं ऐकणं, हा एक इतका प्रचंड स्वर्गीय आनंद असायचा. त्यांचं कुठेही लक्ष नसायचं. अतिशय फूल वाहत, गंध उगाळत अशा त्या खूप मनःपूर्वक पूजा करायच्या आणि पूजा करताना त्यांना त्यांची गाणी आठवायची, त्या गायच्या. आणि ती पूजा किंवा सकाळच्या चहा-कॉफीनंतर त्यांनी केलेलं बागकाम, त्यांना विविध रंगाची कृत्रिम फुलंसुद्धा आवडायची, वेली आवडायच्या, पुष्परचना आवडायची आणि खऱ्या-खोट्या अशा फुलांची पुष्परचना त्या करायच्या. खरं सांगू तुम्हाला, त्यांच्या इतकी शाकाहारी बिर्याणी मी म्हणजे त्यांच्या हातची जी मी खाल्ली आहे, तिची चव जगात दुसऱ्या बिर्याणीला कधीही येणार नाही असं मला वाटतं. आणि असेच त्यांचे इतर सगळे पदार्थ असायचे. त्या गुलाबाची फुलं केकवर आयसिंगची करायच्या
आणि आपण सगळे कोरोनामध्ये भांबावलेले होतो. पण वयाच्या त्या वळणावरती म्हणजे 85-86 पार केल्यानंतर देखील सुमनताई आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अत्यंत आनंदानं आणि कार्यमग्न होऊन घालवत होत्या. म्हणजे त्यांच्याकडे गेलं, आधी मुळात जायची परवानगी नव्हती, पण कधीतरी गेलं तर त्या कुठेतरी केकच करतायत, कुठे पावच करतायत, कुठेतरी काहीतरी कोणासाठी तरी शाल तरी लोकरीची विणतायत, कोणाची टोपी, कोणासाठी मोबाईलचं कव्हर, हे सगळं त्या करत होत्या. आणि ही सवय त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातला त्यांचा जन्म असल्यामुळे घरात सुखानं नांदावं कसं, याचं वस्तुपाठ त्यांना आईकडून मिळालं. चित्रापूर सारस्वत समाजातल्या त्या असल्यामुळे गाण्याची एक मुळात आवड असणं, सुरेल स्वर जन्मतःच घेऊन येणं, ही त्यांची नियती होती. आणि वेगवेगळ्या संगीतकारांनी त्यांना पैलू पाडले आणि त्यांनी आपल्या वाटेला आलेली गाणी आपलं मगाशी सांगितलं तसं कोमल असं आत्मभान राखत, गीताची आणि गीतातल्या भावनेची बूज राखत गायलं. त्यांना पद्मभूषण पुरस्कार ज्यावेळेला मिळाला, त्यावेळेला केवळ त्यांनाच नव्हे, तर संपूर्ण रसिक जनांना अतिशय आनंद झाला आणि आपल्याच घरातल्या कुणाला तरी गौरवान्वित केलं जातंय, अशी एक भावना पसरली. हे सुमनताईंचं यश आहे. कारण सारखं त्या रसिकांपुढे गेल्या नाहीत, कुठल्याही प्रतियोगितेमध्ये त्या एक परीक्षक म्हणून बसल्या नाहीत, कारण ती त्यांची वृत्तीच नव्हती. त्यांना गाण्यात रमायला आवडायचं. आम्ही अनेकदा कार्यक्रमाला जायचो, तेव्हा जर गाडीनं प्रवास करत असलो, तर आम्ही फक्त त्यांची गाणी ऐकायचो. आणि सुमनताई त्यावेळेला काय झालं होतं हो? असं विचारलं, की कधीतरी सुमनताई आठवणींचा तो कोश फोडून बाहेर यायच्या, आपल्याला त्यात सहभागी करून घ्यायच्या आणि नाही तर छान असं म्हणून गप्प बसायच्या. पण त्यांच्या सगळ्या या भावनांचा एक त्यांची भक्त या नात्यानं मी नेहमीच आदर केला. माझ्या जीवनामध्ये गेली 2 दशकं सुमनस्वर नांदत होता. मला कधीतरी गमतीनं असं चिडवलं जायचं, की चालल्या सुमनताईंकडे. पण त्यात मला किती आनंद होता हे मी सांगू शकत नाही कोणाला. त्यामुळे आज त्यांचं जाणं हे माझ्यासाठी सुद्धा एक व्यक्तिगत हानी आहेच. अर्थात मी एका मोठ्या समाजमनाचा भाग आहे आणि त्या समाजाला सुद्धा सुमनताईंचं असणं किती गरजेचं होतं, हे मला आत्ता समाज माध्यमावरनं कळते. सारस्वत कनेक्टच्या माध्यमातून आपण त्यांना विनम्र अशी श्रद्धांजली वाहूया. एक स्वरानुरागी, स्वरनिष्ठ, स्वरशरण आणि सर्वार्थानं मधुर असलेलं असं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलंय, असं जरी म्हटलं, तरी त्यांनी गायलेल्या गीतांच्या रूपानं आपल्या मनामध्ये आणि या पृथ्वीवरती भारतीय भावसंगीतामध्ये त्या अजरामर राहतील. जय श्रीराम.